आपल्या बर्थडे सोबत आपला नंबर जो आहे, मोबाईल नंबर जो आहे, आपलं नाव आहे, तुमचं कोणतं बिझनेस आहे त्याचं नाव आहे, ती फ्रिक्वेन्सी मॅच करणं म्हणजेच न्यूमरॉलॉजी. तुमची मुलं 10th-12th मध्ये आहेत तर त्यांचं करिअर कशामध्ये असायला पाहिजे ते तुम्हाला कळतं थ्रू न्यूमरॉलॉजी आणि ग्राफॉलॉजीने. जे मेहनत करणारे आहेत त्यांच्यासाठी 8 नंबर बिलकुल खराब नाही आहे. महालक्ष्मीच्या नावातच सगळं काही आहे. लक्ष्मी म्हणजे लक्ष, तुमचं लक्ष काय आहे, तुमचा एम काय आणि त्याच्यावर मेहनत म्हणजे मी. पण 2024 मध्ये मंदी येऊ शकते, वॉर होऊ शकतात. 5 नंबरवाला काय विचार करेल की यार चल जाऊ दे ना, 2000 मध्ये 10 टी-शर्ट घेऊन टाकतो. हा म्हणून नाही, टॅग बघणार नाही, चांगला कोणता आहे, हा आहे ना मी हाच घेणार. मी तिची ॲस्ट्रॉलॉजी, तिचं वास्तू हे तिच्या सगळं तिचं बघून मी केलेलं. आता ज्यांनी पण केली त्यांना माहिती नाही की मी वास्तूमध्ये काय चेंजेस केलेत. त्यांनी फक्त सिग्नेचर घेतले आणि न्यूमरॉलॉजी पण ती चेंज करून तिला दिली. त्यामुळे काय झालं की तिचे प्लॅनेट्स जे आहेत, जे मी पूर्ण प्रॉपरली केले होते त्यांनी त्यामुळे ते डिस्टर्ब झाले. मला तो त्रास सुरू झाला. तर 1 to 9 मध्ये जर बघितलं तर मधात 5 येतो, इकडे 4 आणि इकडे 4. करेक्ट. त्यामुळे जसे जो आहे तसं त्याच्यासोबत ते राहतं. 3 नंबरचे जे आहेत त्यांनी एक मेंटॉर असायला पाहिजे यांच्या लाईफमध्ये. तर मूलांक म्हणजे काय की तुम्ही कसे आहात स्वतः पर्सनली, आणि भाग्यांक म्हणजे पब्लिकली तुम्ही कसे राहता ते दाखवलं जातं. जर नंबर 4 वाल्यांनी फोकस केलं ना एकाच कामावर तर त्यांना अरबपती खरबपती होण्यासाठी कोणीही थांबवू शकत नाही. आणि नंबर 2 नी रोज बघितलं चंद्राला तरी त्यांचं काम होईल. राहुल गांधीजी चांगले मोठे लीडर आहेत, पण नंबर त्यांचा कोणता बघा 19. आणि खूप चांगली रेमेडी म्हणा किंवा एक सिक्रेट आज बाहेर काढतेय मी. 19 नंबर ज्यांचा कोणाचा असेल त्यांना आपल्या फॅमिलीमधून काही ना काही नक्कीच मिळतं. ग्राफॉलॉजी आणि न्यूमरॉलॉजी हे दोघांचं मिक्स करून जेव्हा तुम्ही सिग्नेचर बनवताना त्याच्यानंतर जे तुम्हाला फायदे होतात आणि त्याचे जे रिझल्ट मिळतात हे अप्रतिम असतात. इक्सना स्टुडिओ प्रेझेंट्स आणि कॉस्मो स्टार मीडिया प्रेझेंट्स स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजचा आपला जो पॉडकास्ट आहे इट इज ऑल अबाउट न्यूमरोलॉजी, वास्तू आणि मोबाईल न्यूमरोलॉजी. सो आजच्या ज्या आपल्या गेस्ट आहेत त्या आहेत विजयश्री चितलांगे, डॉक्टर विजयश्री चितलांगे. सो त्या आपल्याला न्यूमरोलॉजी रिलेटेड सांगणार आहेत, मोबाईल न्यूमरोलॉजी रिलेटेड सांगणार आहेत. तर मॅडम तुमचं स्वागत आहे आमच्या पॉडकास्टमध्ये. खूप 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 धन्यवाद तुमचा. आणि आमच्या प्रेक्षकांना प्लीज तुमची ओळख करून द्या. नक्कीच. मी डॉक्टर विजयश्री सोहन चितलांगे या क्षेत्रामध्ये मागच्या 10 वर्षापासून आहे. आणि वास्तुतज्ञ तर आहे, सोबत न्यूमरॉलॉजी, ॲस्ट्रॉलॉजी आणि सिग्नेचर ॲनालिसिस आणि सिग्नेचर डिझाईन म्हणजे ग्राफॉलॉजी. तर मी ग्राफॉलॉजिस्ट पण आहे. त्याच्यानंतर 7 चक्रा मेडिटेशन जे असतं तो कोर्स मी मॅक्झिमम आतापर्यंत 1000+ लेडीजना शिकवलं आहे. त्याच्यामुळे त्यांचे जे हेल्थ इश्यूज वगैरे आहेत ते पण बऱ्याच प्रमाणात सॉल्व्ह केलेले आहेत. ओके. काय आहे न्यूमरोलॉजी क्षेत्र एक्झॅक्टली थोडं सांगते. आता म्हणजे तुम्हाला विचारायचं की एक्झॅक्टली न्यूमरॉलॉजी म्हणजे काय, बरोबर? तर न्यूमरॉलॉजी म्हणजे कसं आहे की जर आता या न्यूमरॉलॉजीला आपण ब्रेक केला, न्यूमरोलॉजी म्हणजे अंकांबद्दल जिथे शास्त्र आहे ते असं म्हणतोया आपण. पण तसं बघितलं गेलं तर ही एक फ्रिक्वेन्सी आहे, नंबरांची फ्रिक्वेन्सी आहे. जसं आता तुम्ही मला अप्रोच कसा केला माझ्या नंबरवर, मी इथे कशी आले, तुम्ही मला ॲड्रेस पाठवला. करेक्ट. ॲड्रेसमध्ये अल्फाबेट्स पण आलेत, नंबर्स पण, कोणता ब्लॉक आहे, कोणती लेन आहे. म्हणजे आपण सुरुवात जी आपली होते कुठे पोहोचायचं आहे, कम्युनिकेशन जो पार्ट आहे हा नंबर्सनीच होतो आणि अल्फाबेट्सनीच होतो. प्रत्येक अल्फाबेटला पण नंबर्स दिलेले आहेत. हे फ्रिक्वेन्सी आपण आपल्या बर्थ डेट सोबत मॅच करतो. कारण आपली बर्थ डेट जी आहे
ही आपण काही हे करत नाहीत की मी याच बर्थडेटला येणार आहे. आपण ही फिक्स करू शकत नाही कोणीही. आपल्या बर्थडेट सोबत आपला नंबर जो आहे, मोबाईल नंबर जो आहे किंवा आपलं नाव आहे, आपल्या तुमचं कोणतं काही प्रोफाईलमध्ये म्हणजे आपण एक म्हणू शकतो की तुमचं कोणतं बिझनेस आहे त्याचं नाव आहे, ती फ्रिक्वेन्सी मॅच करणं म्हणजेच न्यूमरॉलॉजी. जे इनफॅक्ट नाव पण ठेवायचं असेल न्यूबॉर्न बेबीचं, तर जर न्यूमरॉलॉजी प्रमाणे त्यांनी त्याचा ठेवला तर ऑब्व्हियसली त्याला त्याचा फायदा होतोच. अच्छा. आणि मग हे आम्ही सोशल मीडियावर आता जे व्हायरल चाललंय की भाग्यांक असतो आणि एक मूलांक असतो. येस, हे काय एक्झॅक्टली? आता बघा, तुम्हीच म्हटलं की मूलांक आणि भाग्यांक नावातच आन्सर आहे. मूल अंक, मूळ आणि अंक म्हणजे काय तर नंबर. तर आता फॉर एक्झाम्पल बर्थ डेट, मला तुमची बर्थ डेट सांगा. 21 नोव्हेंबर 21. तर म्हणजे 21. करेक्ट. तर त्याच्यामध्ये 2+1 म्हणजे 3 आला आहे. तर 3 म्हणजे तुमचं मूलांक आलेला आहे. अच्छा. आणि पूर्ण जी बर्थ डेट आहे 21/11/1998. 1998 म्हणजे एक 5 येतं. म्हणजे तुमचा भाग्यांक हा जो झाला आहे 5. आता मूलांक म्हणजे काय की तुम्ही कसे आहात स्वतः पर्सनली. ओके. तर 3 नंबर्स म्हणजे तुम्ही स्वतः कसे आहात हे सांगितलं जाईल. आणि भाग्यांक म्हणजे पब्लिकली तुम्ही कसे राहता ते दाखवलं जातं. तर फॉर एक्झाम्पल की आता आपण इथे आज पब्लिकली आलेलो आहोत, तुम्ही असा ड्रेसअप केलेला आहे. घरी आपण असं राहतो का? नाही ना. आपण आपल्या जरा कम्फर्ट झोन मध्ये राहतो. दॅट मीन्स मूलांक. आणि जेव्हा आपण पब्लिकली येतो तेव्हा आपलं वेगळं, सगळ्यांचेच असतात, सगळ्यांचे 2 रूप असतात. आणि असायला पाहिजे की आपण जसं घरी वागतो तसं आपण पब्लिक प्लेसवर नाही वागू शकत. दॅट मीन्स मूलांक आणि भाग्यांक. आणि तुम्हाला हे कळालं की माझं मूळ कसं आहे. फॉर एक्झाम्पल आता तुमचंच म्हणेल मी, तुम्ही 3 नंबर आहात म्हणजे तुम्ही तुमचे जे काही इमोशन्स आहेत ते लवकर कोणाजवळ पण असे एक्सप्रेस करत नसाल तुम्ही, बरोबर आहे. त्याच्यानंतर कोणी तुमच्याजवळच आज 5,000च आहे पण तुमचा मित्र आला म्हणेल अरे यार खूप अर्जंट आहे, व्हॉट एव्हर काही इश्यूज त्याच्याजवळ आले आणि त्यांनी सांगितलं मला खूप अर्जंट 5-7 हजाराची गरज आहे, तुम्ही लगेच त्याला द्याल, तुम्ही हे विचार करणार नाही. दॅट्स द नंबर 3. म्हणजे हे तुमचा स्वभाव आहे. हा म्हणजे मूलांक झाले. बरं, मग आता आपण न्यूमरोलॉजी बघताना दोन्ही प्रकारे बघतो की फक्त कुठल्या तरी? दोन्ही प्रकारेच नाही. न्यूमरोलॉजी बघताना तुमचं मूलांक बघितलं जातं, तुमचं भाग्यांक बघितलं जातं, तुमची नेम न्यूमरोलॉजी बघितली जाते. त्याच्यानंतर मूलांक आणि भाग्यांक म्हणजे तुम्ही जी बर्थ डेट सांगितली आहे त्याप्रमाणे पण तुमची रास असते ती बघितली जाते. तुम्ही वॉटर एलिमेंट मध्ये येता, एअर आहात, वॉटर आहात, ते बघितलं जातं. बरेच काही आहेत पण बऱ्याच जणांना हे माहिती नाही की इतकं सगळं बघितलं जातं आणि आफ्टर दॅट तुमचं प्रेडिक्शन केलं जातं. फक्त असं नाही की मी 1 नंबर आहे तर मी हे आहे, मी राजा झाला, किंवा मी 2 नंबर आहे तर मून आहे, असं नाही आहे. बऱ्याच काही आहेत पॅरामीटर्स त्याच्यामध्ये आणि आपण ते सगळं बघतो. आणि त्यानंतरच प्रेडिक्शन केल्या जातात. तर मॅडम आता सोशल मीडियावर किंवा आपण जे हिंदी पॉडकास्ट वगैरे बघतो ना, सो त्यात ते 1 to 9 बद्दल पर्सनॅलिटी असतात. पण असं आम्ही कधी बघितलं नाही की नुसते त्यांनी ते फक्त विशेषण सांगतात की ही पर्सनॅलिटी असेल, बट जर काही प्रॉब्लेम्स असतील तर त्याच्यावर रेमेडीज नाही सांगत. नाही, आज मी तुम्हाला रेमेडी पण सांगेल नक्कीच. आणि 1 to 9च नंबर बघितल्या जात नाही हे पण सांगते. कॅलेंडरमध्ये फक्त 1 to 9च आहेत का? किंवा बर्थ डेट आता तुम्हीच सांगितली तुमची 21 आहे तर 21 हा जो आहे तर तुम्ही खूप खर्च पण करत असाल है ना. तर पूर्ण जेव्हा इतके नंबर्स आहेत टिल 31 पर्यंत बर्थ डेट्स आहेत तर सगळेच असतात. पण ओव्हरऑल आपण त्याला कलेक्टिव्हली जे म्हणतो की ओव्हरऑल एक मोठं बघितलं गेलं
तर सांगितलं जातं 1 to 9, कारण नंतर आम्ही 2+1 आम्ही 3 करतोच. करेक्ट. त्यामुळे पण असं नाहीये की फक्त 1 to 9 नंबरच आहे आणि तेवढेच कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघितले पाहिजे, असं नाही. बर. प्रत्येक नंबरचा 11 असू दे, 20 असू दे, 21 असू दे, 25 असू दे, प्रत्येक नंबरची जी फ्रिक्वेन्सी आहे ती वेगळी आहे. बर. त्याच्यानंतर त्याच्यासोबत काय आहे ते वेगळं आहे. बर. म्हणजे कोणता बर्थ आलेला आहे ते पण बघितलं जातं. करेक्ट. आणि आता तर आपण मोबाईल घेऊन फिरतो, तर ऑब्व्हियसली ते खूप इम्पॉर्टंट आहे, खूप जास्त, कारण तुम्ही तेवढे प्लॅनेट्स घेऊन फिरता आहात तुमच्या सोबत. बर. त्यामुळे मोबाईल नंबर आणि तुमचा जर बिझनेस असेल तर त्याचं नाव, तुमची सिग्नेचर फक्त नेम न्यूमरोलॉजी करून होत नाही. तुमची सिग्नेचर तुम्ही कशी बनवता, तुम्ही A कसा लिहिता, तुम्ही C कसा लिहिता, तुमचं जे नाव आहे सोहम तुमचं नाव आहे तर तुम्ही S कसं लिहिता आहात, डॉट देता आहात का, हे सगळं बघितल्यावर म्हणजे ग्राफोलॉजी आणि न्यूमरोलॉजी हे दोघांचं मिक्स करून जेव्हा तुम्ही सिग्नेचर बनवता ना, त्याच्यानंतर जे तुम्हाला फायदे होतात आणि त्याचे जे रिझल्ट मिळतात हे अप्रतिम असतात. अच्छा. आणि त्याचा खूप मोठा चांगला आपण हे म्हणू शकतो, त्याचं खूप चांगला एक्झाम्पल जे आहे ते मोठमोठे आहेत. अमिताभ बच्चनजी सगळेच ओळखतात त्यांची. तुम्ही गुगल करू शकता, जुनी सिग्नेचर बघा आणि नंतर नवीन सिग्नेचर बघा. कोण बनेगा करोडपती सगळ्यांनी बघितलं, त्याच्यावर बघा कसं लिहितात ते, पूर्ण इतकी मोठी पूर्ण नाव लिहितात, पूर्ण सरनेम लिहितात आणि त्याच्यातला A बघा कसा आहे, मोठा जास्त असतो. करेक्ट. बच्चनचा B बघा कसा आहे. आणि आपण जेव्हा कोणाला म्हणतो की तुझं नाव लिहि, तर म्हणतो अरे मग हे तर फक्त नाव झालं. तुम्हाला जर तुमची लाईफ ही सुरळीत, सोपी आणि चांगली करून घ्यायची असेल तर तशी तुमची सिग्नेचर असायलाच पाहिजे. फक्त मी एक A टाकला किंवा एक C काढून टाकला तर होत नाही. ते तर आहेच इम्पॉर्टंट, पण त्याच्यासोबत तुम्ही ते कसं लिहिता आहात ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. खरं तर हे आम्ही फर्स्ट टाइम असं ऐकतो, कारण की आता मी जेवढे पॉडकास्ट किंवा बाकी बघितले ना, सो त्यात ते काय करतात की फक्त तुमचं न्यूमरोलॉजी करेक्ट करतात आणि काही अगदीच क्वचित 24 वाल्या वगैरे रेमेडीज सांगतात. ऍक्च्युअली कसं आहे, हे सगळ्या आतल्या गोष्टी आहेत. आणि जे कोणते मोठे न्यूमरोलॉजिस्ट असतील ते जर मला आज बघत असेल तर नक्कीच मला म्हणतील की अरे काय करतीये, सिक्रेट मी ओपन करते आहे. आणि ऍक्च्युली आपण पॉडकास्ट हा तुम्ही का करताय की तुमच्या व्ह्युअर्सला त्याचा फायदा झाला पाहिजे, आणि म्हणून मी जितका फायदा होऊ शकतो तेवढा फायदा मी आज त्यांना करून देणार आहे. सो स्टार्ट करूयात आपलं 1 to 9. नक्कीच. 1 म्हणजे आता सगळ्यांना माहिती आहे, नंबर 1 म्हणजे की जे 1 ला, देन 10, 19 आणि 28 कोणत्याही महिन्याच्या या डेट्सला ज्यांचं बर्थ असतं ते नंबर 1 ला रूल करतात. आता नंबर 1 म्हणजे सगळ्यांना माहिती की लीडर्स, की ते लीडर्स असतात. त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये एक वेगळाच ॲग्रेशन असतं. करेक्ट. पण एक रेमेडी ते नंबर 1 ला मी सांगेल की नंबर 1 म्हणजे कशाला गव्हर्न करतं, सूर्याला. सूर्य काय देतो आपल्याला, ऊर्जा. म्हणजे देतो ना. कधी ऐकले की सूर्य काही घेतो आहे? नाही. जेव्हा नंबर 1 वाले फक्त घेण्याचं काम करतात त्यावेळेस ते त्यांची एनर्जी डिस्टर्ब करतात. या लोकांनी जेवढं तुम्ही देऊ शकता, म्हणजे असं मी म्हणत नाही की पैसा द्या सगळ्यांना, एक तुम्ही नॉलेज देऊ शकता. आणि आपलं ॲग्रेशन जे आहे त्यांच्यामध्ये एक राग असतो वेगळा, कारण लीडर्स असतात. करेक्ट. कारण सूर्य कसं तापलेला असतो एका वेळेनंतर, तसे हे असतात. तर त्यांनी त्याच्यावर कुठेतरी कंट्रोल आणायला पाहिजे. तर ते त्यांच्यासाठी खूप मोठी रेमेडी आहे. आणि आता तुम्ही मी म्हटल्याप्रमाणे की 1 नंबर हा लीडर आहे, पण सगळे लीडर आहेत का 1 नंबरचे? नाही आहे. का नाही आहे? सगळे तर म्हणतात ना 1 नंबर लीडरचा, 1 नंबर लीडरचा आहे. तर वाय? कारण 1 नंबरमध्ये 19 पण आलाय, 10 पण आलाय, 28 पण आलेला आहे. 19 नंबर कोणाचा आहे माहिती आहे आपल्याला? सगळ्यात आपले चांगले पॉलिटिशियन आहेत, राहुल गांधीजी. चांगले मोठे लीडर आहेत, पण नंबर त्यांचा कोणता बघा 19. आणि खूप
चांगली रेमेडी म्हणा किंवा एक सिक्रेट आज बाहेर काढतेय मी. 19 नंबर ज्यांचा कोणाचा असेल त्यांना आपल्या फॅमिलीमधून काही ना काही नक्कीच मिळतं. बरं, लेगसी टाईप मिळते किंवा घराची प्रॉपर्टी मिळू शकते. बरं, मिळतं म्हणजे मिळतंच, 100% मिळतं. म्हणून मी म्हटलं की प्रत्येक नंबर हा वेगळा आहे. आता 19लाच का मिळतं, कारण 1 सूर्याची एनर्जी आहे आणि 9 मंगळची एनर्जी आहे. बरं, मंगळला कोण हे करत आहे, हनुमानजी करतात. आणि जेव्हा 1 रामाला करते, रामजी आणि हनुमानजी सोबत येतात तेव्हा काय होतं, ओके ओके, तुमचं यश तुम्हाला कीर्ती हे मिळणारच. नाही यश कीर्ती मिळालं तर तुम्हाला लिगसी मिळते. तर 19 नंबर हा खूप म्हणजे मी म्हणेल ऍक्च्युली सगळेच नंबर हे लकी आहेत. कोणताही नंबर हा नाही आहे की हा खराब आहे की हा चांगला नाही आहे. सगळे नंबर चांगले आहेत. पण 19 नंबर वाल्यांना म्हणतात ना रेडीमेड मिळतं, हिंदी मध्ये म्हणतात रेडीमेड परोसा जाता. इट्स लाईक दॅट की थाली में परोसा हुआ मिल जाता है. अच्छा, इट्स लाईक दॅट की त्यांना काही ना काही मिळणारच. असं होतच नाही की मिळत नाही, पण त्यांना ते मिळेलच. तर 1 नंबरवर परत येऊया की 1 नंबर जे रूल करता आहेत तर ते राजा तर ते असतातच. आणि त्यांनी राजासारखे जर राहिले, राजा हा कसा असतो, लीडर असतो, देणारा असतो. तर तसं तुम्ही राहायला पाहिजे. आणि रेमेडी म्हणजे काय, तर श्रीरामाची यांनी पूजा करायला पाहिजे. देन आपले पिता किंवा पिता तुल्य जे कोणते असेल यांचा त्यांनी आशीर्वाद घ्यायलाच पाहिजे दररोज. तर मी अशाच रेमेडीज तुम्हाला सांगणार की जे फक्त नंबर 1 किंवा नंबर 2नीच करायला पाहिजे असं नाही, पण सगळ्यांनीच. तसं आता तुम्हाला पण वाटेल की एकनीच का पाया पडायला पाहिजे, सगळ्यांनीच. तर ऑब्व्हियसली सगळ्यांनीच पडायला पाहिजे. पण नंबर 1नी आपल्या फादर म्हणजे आपल्या पप्पांचा, आपल्या पिताजींचा, आपल्या बाबांचे पाया पडलेत ना, तर त्यांचा नंबर 1 जो आहे हा 1 नंबर तो म्हणजे सूर्य हा स्ट्रॉंग होतो. जर तो डिस्टर्ब असेल तर तो करेक्ट स्ट्रॉंग व्हायला सुरुवात होते. त्यांचं कॉन्फिडन्स वाढेल. सूर्याला त्यांनी जल अर्पण करायलाच पाहिजे. ओके. आता सूर्याला जल अर्पण करण्याची पण एक पद्धत आहे की तुमच्या डोक्यावरनच ते पाणी असं जायला पाहिजे. आता ते का, जेव्हा तुम्ही पाणी टाकता सूर्याला तर ते सूर्याची जी रेज आहेत ते पाण्यातून तुमच्या जवळ पास होतात. आणि पूर्ण 7 प्लॅनेट्स त्याच्यामध्ये तुमचे इन्क्लुडेड असतात, ते स्ट्रॉंग होतात. कारण तुम्हाला माहितीये जेव्हा पाण्यातून रेज पास होतात तर विबग्योर होतो. त्याच्यानंतर इन्फ्रारेड आणि अल्ट्राव्हायोलेट रेड्स पण येतात. तर हे दोन्ही इन्फ्रारेड आणि अल्ट्राव्हायोलेट रेड म्हणजे राहू केतू, आणि ते विबग्योर म्हणजे आपले 7 प्लॅनेट. म्हणजे तुमचे सगळे ग्रह आहेत जे डिस्टर्ब पण असतील तर ते क्लिअर होतील, ते चांगले होतील. आणि कंपल्सरी रोज सूर्य उदय असताना बघायचा, सूर्यास्त नाही. अच्छा. मॅक्झिमम प्रॉब्लेम्स जे आहेत आज ते का होत आहेत, कारण आजच्या पिढींना सूर्यास्त बघायला आवडतं, सूर्योदय बघायला आवडत नाही. आणि जेव्हा तुम्ही सूर्योदय बघायला सुरुवात कराल ना, तुमचे लाईफचे 50% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आधीच तुम्हाला आठवत असेल तर सकाळी 4लाच उठायचं, सूर्योदय बघितलं जायचं, सूर्यास्त झालं की दिवस मावळला की सगळं शांत व्हायचं. म्हणून इतके त्रास नव्हते, लाईफस्टाईल त्यामुळे तो आहे. तर म्हणजे नंबर 1 साठी तेच आहे की आपल्या पिता तुल्य किंवा पिता यांचे पाया पडायचे, सूर्योदयाला बघायचं आहे, त्याला जल अर्पण करायचं आहे. देन नंबर 2. तर नंबर 2 जो आहे हा 2-11, त्याच्यानंतर 20 आणि 29. ओके. हे ज्या डेट आहेत या म्हणजे नंबर 2 आलेला आहेत. आता नंबर 2 म्हणजे मून, थंड, शीतल, थंड. म्हणजे नंबर 1ला जर आपण पिता म्हणतोय तर नंबर 2 म्हणजे आई आहे. बरोबर आहे ना, की
बाबा तुम्हाला कान धरून म्हणेल चल नोकरीवर जा, आणि आई संध्याकाळी म्हणेल ये रे माझ्या बाळा बैस माझ्या जवळ. दिस इज 2. ओके. इमोशन्स आहेत, बरोबर. त्याच्यानंतर इमोशन्स तर आलेच आहेत की जे 2 नंबरची लोक असतात ना, हे थोडे मूड स्विंग असतं यांचं. मूडी असतात. ओके. आज खूप चांगलं आहे तर उद्या नाही सांगतायत. का आहे? कारण तुम्हालाही माहिती आहे की पौर्णिमा आणि अमावस्या, जशी पौर्णिमा जवळ येते म्हणजे फुल मूनच्या वेळेस ही लोक स्ट्रॉंग असतात. आणि जेव्हा हाफ मून असतं अमावस्याच्या वेळेस जर हे डिस्टर्ब असतील किंवा काही प्रॉब्लेम्स आलेले असेल ना त्याच वेळेवर, तर त्यावेळेस जरा अजून डिस्टर्ब होतात. कारण नंबर 2 म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे मूनशी रिलेटेड आहे, आणि मून ज्याप्रमाणे पूर्ण होतो त्याप्रमाणे यांचे मन पण तसे होतात. चंचल असतं मन, त्याप्रमाणेच असतं की तुम्हाला हे पण माहिती की भरती ओटी. राईट. भरती ओटी कशामुळे होते? चंद्राच्याच आपल्या. करेक्ट. 70% आपल्या धरतीचं पाणी जर चंद्र हलवू शकतं, आपल्या बॉडीमध्ये पण 70-30 आहे. करेक्ट. तर ते काय आपल्याला हलवू शकणार नाही का? आरामात. तर ज्या लोकांना असं वाटतं की हे असं काही नसतं, त्यांच्यासाठी हा आन्सर आहे की जेव्हा भरती ओटी ही चंद्रामुळे होऊ शकते, तर तुमचं मन जे आहे ते चंद्रामुळे होऊ शकत नाही का? ऑब्व्हियसली होऊ शकतं. तर त्यामुळे 2 नंबरच्या लोकांनी काय करायला पाहिजे, तर पाणी जे आहे ते खूप प्यायला पाहिजे. ओके. घरातली चांदी खराब होता कामा नये. चांदीच्या ग्लासमध्ये जर पॉसिबल असेल तर त्याच्यामध्ये यांनी पाणी पिलं तर उत्तमच. ओके. आई, आपल्या आईचा अनादर कधी करू नये, रोज तिच्या पाया पडा. अच्छा. आणि नंबर 2 साठी आहे की त्यांनी आपले महादेव त्यांची पूजा करावी. अच्छा. तर म्हणजे त्यांना रोज जल अर्पण करा. ओके. अजून एक खूप चांगली रेमेडी आहे नंबर 2 साठी. फक्त आपण जेव्हा कोण पाणी पितो त्यावेळेस या लोकांनी एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवून पण पाणी पिलं ना, तरी यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह. जसं आपण ॲफर्मेशन बाकीच्यांसाठी पण आहेच. मी आधीच म्हटले या ज्या रेमेडीज आहेत सगळ्यांसाठी, पण नंबर 2 ला लवकर ते फलदायी होऊ शकतं की त्यांनी. आणि नंबर 1 आणि नंबर 2 वाले खूप ब्लेस्ड आहेत. का? तर त्यांचे जे प्लॅनेट्स आहेत ते बघू शकतात. बरोबर आहेत ना. बाकीच्यांचे आजूबाजूला आहेत पण नंबर 2 म्हणजे चंद्र ते बघू शकतात. नंबर 1 आपला रोज सूर्य बघू शकतात. त्याप्रमाणे नंबर 2 नी रोज बघितलं चंद्राला तरी त्यांचं काम होईल. ओके. म्हणजे मन जे आहे यांचं खूप चंचल असतं, वर खाली होत असतं. आज खूप चांगलं आहे. जर तुमची आई नंबर 2 ची असेल तर तुम्ही पण म्हणाल यार काय झालं, आता तर बरी होती, आता काय झालंय. तर इट्स लाईक दॅट की कारण ते त्या प्लॅनेटला रूल करतात, त्यामुळे त्यांना त्याचं काही ते पण काही करू शकत नाही त्यामुळे. ओके. तर त्याच्यासाठी त्यांनी एक करायला पाहिजे की स्वतःला स्ट्रॉंग करण्यासाठी पाणी खूप प्या, आणि आपल्या महादेवाच्या पिंडीला रोज जल अर्पण करायला पाहिजे किंवा त्यांचं नामस्मरण करायला पाहिजे. बर. नंबर 3. नंबर 3चं तुम्ही जास्त सांगा. नक्की नंबर 3 बद्दलच मी म्हणेल. नंबर 3 वरच पूर्ण पॉडकास्ट. नंबर 3 वाले जसं मी आता सांगितलं तुम्हाला की तुमच्या मनात बरंच काही असतं, पण तुमचे सिक्रेट्स तुम्ही लवकर कोणाकडे नाही सांगत, स्वतःला एक्सप्रेस करणार नाही. लगेच तुम्ही धावता कोणाच्याही मदतीला. स्वतःचं सगळं काही द्याल तुम्ही की ठीक आहे मला नसलं तरी द्याल. कारण नंबर 3 म्हणजे काय आलेलं आहे तर गुरु. गुरु कसा असतो आणि तुम्ही ज्याच्यावर आणि रागीट पण असतात. पण हे का रागीट असतात ते ज्याच्यावर रागवतात ना तर त्याला माहिती आहे. गुरु केव्हा रागवतो? ज्या समोरचं चुकीचं काय. येस, एक्झॅक्टली. आता तुम्ही 3 मल्यात म्हणून तुम्ही बरोबर की समोरचा जेव्हा चुकतो तर त्यांनी का चुकला तू, हे तुझ्यासाठी चांगलं नाही आहे, त्यामुळे मग 3 नंबरवाले त्याच्यावर ओरडतात. आणि नंबर 3 किंवा गुरु ह्या एक लाईफमध्ये असायलाच पाहिजे तुमची लाईफ चांगली करण्यासाठी. आणि नंबर 3 तर हा मास्टर नंबर आहे.
करायलाच पाहिजे, चांगला असतो. आणि नंबर 3 वाल्यांसाठी पण मी अजून म्हणेल की आपल्या मोठ्या भावांचा यांनी रिस्पेक्ट करायलाच पाहिजे, कारण ते गुरुच्या जागेवर असतात. करेक्ट. जर त्यांनी ते केलं तर त्यांची 3ची एनर्जी डिस्टर्ब होत नाहीत. खूप ब्रिलियंट असतात 3 नंबरची जे आहेत ते. त्याच्यानंतर यांनी कलर येलो यूज करायला पाहिजे, त्यातल्या त्यात थोडा येलो शर्ट घातलेलाच आहे. अजून एक म्हणेल की 3 नंबरचे जे आहेत त्यांनी एक मेंटोर असायला पाहिजे यांच्या लाईफमध्ये. ओके. फॉर ग्रोथ. म्हणजे आपण म्हणतो ना की एक गुरु करून घेतात, तर तसं त्यांनी केलं तर त्यांच्यासाठी खूप चांगलं असतं. की आणि 3 नंबरमध्ये कोण कोण येतं ते आपण सांगायचंच विसरलो तुमच्या याच्यामध्ये. तर 3, 12, 21 आणि 30 हे जे आहेत हे म्हणजे 3 नंबरला रूल करतात. त्याचा प्लॅनेट जो आहे तो बृहस्पती म्हणजेच गुरु असतो. आणि या लोकांनी विष्णूची पूजा करावी. म्हणजे खूप चांगलं असतं यांनी विष्णूची पूजा केलेली. तर जर विष्णू कोण आहे तर आज जे काही आहे म्हणजे सांभाळणारा, पालन करता, मॅनेज करणारा आहे. तर त्यामुळे 3 नंबरवाल्यांनी जर विष्णूची पूजा केली तर त्यांना लवकर इफेक्ट मिळतात, चांगले इफेक्ट मिळतात. बरोबर. आणि गुरु ठेवला त्यांनी तर अजून त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. ओके. ओके. नंबर 4 खूप मिस्टेरियस आहेत. बरं. त्याच्यानंतर नंबर 4 बद्दल हे पण एक आहे की हा जो नंबर 4 आहे की हा डुबवतो किंवा एक काय म्हणूया मराठीमध्ये की नशा करून घेतो. एक आदत, सवय लागते त्याला नंबर 4ची. तर पण नंबर 4च रंकला राजा पण बनवतो. बर. नंबर 4 काय आहे तर राहू आहे. ओके. त्याच्यामध्ये कोणकोणते डेट्स येतात तर 4, देन 13, देन 22 आणि 31ला कोणी असेल तर 31ला. तर नंबर 4 म्हणजे राहू आहे. राहू केतूची स्टोरी जी आहे मॅक्झिमम लोकांना माहिती आहे. तर राहू म्हणजे काय तर फक्त एवढं आलेलं आहे. म्हणजे आपलं फक्त डोकं आलेलं आहे. त्याच्यामध्ये डोकं आलंय, डोळे आले म्हणजे बघणं आलं, ऐकणं आलं, टेस्ट आली, स्मेल आली. बरोबर. म्हणजे सगळं नंबर 4 मध्ये आलं. जर नंबर 4 वाल्यांनी फोकस केलं ना एकाच कामावर तर त्यांना अरबपती खरबपती होण्यासाठी कोणीही थांबवू शकत नाही. म्हणजे ते सक्सेसफुल होणारच. ओके. फक्त तुम्ही फोकस्ड पाहिजे. हा डिस्ट्रॅक्शन देतोच. नंबर 4 हा डिस्ट्रॅक्शन देतोच. पण तुम्ही जर फोकस राहिलात तर मग तुम्ही सक्सेस होणारच होणार. अच्छा. 100%. म्हणजे नंबर 4 म्हणा किंवा राहूची दशा असताना म्हणा, जर तुम्हाला करायचं आहे. या राहूची दशा म्हटली की सगळ्यांना खूप भीती वाटते की राहूची दिशा आहे, आता माझं काही खरं नाही. काही नाही. यू हॅव टू फोकस ऑन युअर वर्क. असं म्हटलं जातं ना की राहू आहे, नंबर 4 आहे तर हा चुकीच्या सवयी लावतो किंवा सवय लावतो हा. अच्छा. कारण फोकस्ड असतो ना. जर एखाद्या बाईचा नंबर 4 असेल, ती हाऊसवाईफ असेल आणि तिला एखाद्या सिरियल बघायची सवय लागली ना, ते काही होऊ दे ती आधी सिरियल बघणार आणि मग बाकीचं काम करणार. ओके. ती बघणारच. कारण नंबर 4 ती सवय लावतो. तर तुम्हाला सवय लावून घ्यायची तर मी म्हणते हार्डवर्कची सवय लावा. ओके. चांगली सवय लावा की नाही मला अभ्यास करायचा, मला अभ्यास करायची सवय लावते. ओके. कारण नंबर 4 हा सवय लावणारच. पण चांगलाच आहे. नंबर 4चा जर तुमचा मित्र असेल ना तर तो जुगाडू असेल. ओके. जर तुमच्या ग्रुपमध्ये नंबर 4चा आहे, तुम्ही त्याला म्हटलं की अरे यार माझा हे काम करायचं आहे, तो म्हणाल ठीक आहे होऊन जाईल. तेच तुम्ही नंबर 1ला म्हटलं तर म्हणाल अरे नाही बाबा मी कसं करू, कारण तो राजा आहे. नंबर 2 इमोशनल होऊन जाईल. नंबर 3 तो गुरु आहे ना, तो म्हणेल अरे चुकीचं काम नाही करायचं. तो तुम्हाला अजून ऍडवाइस दे. नंबर 4 काय करायचं, साम दाम दंड भेद काहीही वापरून तुमचं काम करून देणारच. आणि नंबर 4 वाले असेच असतात. फक्त घाबरायचं नाहीये. हे मिथ आहेत की नंबर 4 आहे मग म्हणजे माझं काही चांगलं नाही आहे. नाही, काही नाही. यू हॅव टू फोकस
आणि नंबर 4 वाल्याने एक खूप चांगलं काम करायला पाहिजे. चांगली रेमेडी सांगते की तुम्हाला असं वाटतं तुम्ही डिस्ट्रॅक्ट होतात, 3 मिनिटं मिरर समोर उभं राहायचं नाही आणि स्वतःला अफर्मेशन द्यायचे आहेत. जे काही तुम्हाला बोलायचं आहे की मी बेस्ट आहे, मी माझं हा काम करणारच आहे. 3 मिनिटं तुम्ही फोकसला स्वतःला स्वतःच्या डोळ्यामध्ये बघा मिररमध्ये आणि बोला. तुम्हाला चेंजेस नक्कीच दिसतील. तुमचा राहू हा स्ट्रॉंग होत जाईल. देन नंबर 5, नंबर 4 जी आहे ती सरस्वती आहे. त्यांनी पूजलं. येस, त्यांची देवता जी आहे ती सरस्वती माता आहे. त्यांनी त्याची पूजा करायला पाहिजे. ओके. आता तुम्ही जे पहिले 3 सांगितले ना, सो यांची काही ना काहीतरी उपासना माहितीये, पण सरस्वतीची उपासना कशी? सरस्वतीची उपासनामध्ये तुम्ही सरस्वती वंदना म्हणू शकता. अच्छा. काही येत नसेल तर गायत्री मंत्र म्हणा. आणि गायत्री मंत्र तर 1 to 9 साठी सगळ्यांसाठी बेस्ट आहे. ओके. कारण त्याच्याने फोकस पण वाढतं, कॉन्सन्ट्रेशन पण वाढतं, सूर्य पण स्ट्रॉंग होतो, मन पण स्ट्रॉंग होतं. ओके. इंटरनली म्हणजे हार्ट पण स्ट्रॉंग होतो, तुम्ही हार्ड वर्किंग पण बनता, ॲग्रेशन पण कमी होतं. म्हणजे 1 to 9 नंबर सगळे कव्हर होतात. आम्ही म्हणजे असं मिथ आहे का हे तुम्ही बस्ट करा आता, की गायत्री मंत्र लेडीजसाठी किंवा मग ज्या प्रेग्नंट आहेत त्यांच्यासाठी बरोबर नाही आहे? असं बिलकुल नाही आहे. ओके. की लेडीजसाठी नाही आहे. तर मी बोलते मला तर कधीच काही त्रास नाही आलेला आहे. ती देवी आहे, ते देव आहेत, ते त्यांचं नाव घेण्यामध्ये कधी कोणाला त्रास नाही होत. हा, प्रेग्नेंट लेडीमध्ये पण काही येत नाही त्रास. पण असं का म्हटलं असेल, मे बी त्याच्या जर खूप जास्त म्हटलं तर हीट प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे पण तुम्ही एकदा 11दा 21दा गायत्री मंत्र म्हणण्यामध्ये काहीही दोष उत्पन्न होत नाही. कारण त्याच्याने सूर्य स्ट्रॉंग होतो. ओके. तर त्यामुळे कदाचित एक मिथ आला असेल. हा, हे तर मी आज पहिल्यांदा ऐकते आहे तुमच्या तोंडातून की असंही काही आहे. पण इट्स नॉट लाईक दॅट की देव हे बघा, आई बाबा आपल्या मुलांवर 4 मुलं आहेत तर कोणावरही ते असं करतात का तू हे नको, तू हा लाडका नाही, असं पार्शालिटी करतात का? मग आपण सगळे तर त्या देवाचीच आहोत मुलं. तो कधीच पार्शालिटी करत नाही, तो सगळ्यांसाठी सेम करतो. तुम्ही कशी कर्म करता आहात त्याच्यावर तुमचं फ्युचर डिपेंडेंट आहे. तुम्ही चांगले कर्म करा, तुमचं फ्युचर चांगलंच होणार आहे. ओके. तर 5 नंबरच्या येस, 5 नंबर म्हणजे आता 5 देन 14 आणि 23 5 नंबरला येतात. याला कोण हे करतात, रूल करतात तर मर्क्युरी म्हणजे बुध. तर हे खूप चांगले लर्नर असतात आणि यांचा एक खूप चांगला स्वभाव असतात की लहान मुलांमध्ये बसले तर लहान मुलांसारखे होतील, मोठ्यांमध्ये बसले तर मोठ्यांसारखे होतील. ओके. देन कम्युनिकेशनचं आहे, जर सोशल मीडिया कम्युनिकेशनचं आहे तर सोशल मीडियामध्ये जे कोणी असतील 5 नंबरवाले तर ते बूस्ट करत असेल किंवा मी म्हणेल त्यांनी करायला पण पाहिजे हे काम. यांच्यासाठी खूप चांगलं आहे 5 नंबर्सवाल्यांसाठी. आणि का आहे तर तुम्ही बघितलं 1 to 9 मध्ये जर बघितलं तर मधात 5 येतो, इकडे 4 आणि इकडे 4. तर त्यामुळे जसे जो आहे तसं त्याच्यासोबत ते राहतात. तर जसं प्लॅनेटमध्ये बघितलं तर मर्क्युरी पण ज्या प्लॅनेट सोबत बसतो त्याप्रमाणे तो होतो. म्हणजे जर मॅल्फिक म्हणजे ॲक्च्युली कोणतेही प्लॅनेट हे वाईट किंवा चांगले नसतात, पण एक म्हटलं जातं की जसा राहू केतू हे जे आहेत हे थोडे वाईट आहेत, तर याच्यासोबत ते बसलेत शनी, तर मग तो त्यांच्यासारखा बनतो. अच्छा, इन्फ्लुएन्स होता. आणि ते जर सूर्यसोबत आहे तर म्हणजे याला आपण न्यूट्रल पण आम्ही आमच्या ॲस्ट्रॉलॉजीमध्ये म्हणतो की मर्क्युरी हा न्यूट्रल आहे, ज्याच्यासोबत बसेल तसा होतो. तसंच 5 नंबरवाला माणूस असतो की लहान मुलांमध्ये लहान मुलांसारखा राहतो, मोठ्यांमध्ये मोठ्यांसारखा वागतो. आणि या लोकांनी आपली आपल्या गणपती बाप्पांची पूजा करायला पाहिजे, जे आराधना करायला पाहिजे. त्याच्यानंतर यांनी आपल्या बहिणी, आत्या, आजी यांचा रिस्पेक्ट करायला पाहिजे. असं नाही की फक्त मी गणपतीची पूजा करतो आणि इकडे बहीण काय बोलते किंवा आजीला त्यांचा अपमान करत आहे, तर तसं नको करायला. म्हणजे एकदा मी एक म्हणेल की देवाचं नाव कमी घ्या पण रिस्पेक्ट
ह्यांचं करा कराच. बर ते 5 नंबर्स वाल्यांसाठी चांगलं आहे. आणि हे थोडे हळवे मनाचे पण असतात 5 नंबर वाले. ओके मनाने जरा कमजोर म्हणणार नाही, पण एक हळवे असतात. लहान मूल कसं असतं हा तसे असतात. इनोसंट इनोसेंट असतात, पण हार्ड वर्किंग पण असतात. काम करणारे, चांगले काम करणारे पण असतात. ओके तसंच 6 नंबरवर येऊया आपण. तर 6 मध्ये कसं आहे की 6 आला आहे, 16 आणि 24 बर लक्झरीचा नंबर आहे. यांचे मित्र जे आहेत ते मोजके असतात. ओके खूप सिलेक्टिव्ह आहेत ही लोक. ओके म्हणजे जर कुठे शॉपिंगला गेलेत ना, हा ते आधी ब्रँड बघते. अच्छा बरोबर आहे. 5 नंबरवाला काय विचार करेल की यार चल जाऊ दे ना, 2000 मध्ये 10 टी-शर्ट घेऊन टाकतो. हा म्हणून नाही, टॅग बघणार नाही, हा चांगला कोणता आहे, हा आहे ना, मी हाच घेणार. ओके हे असे असतात. त्यांचं काम पण जेव्हा हे करतात ना, तर हे गुड फिनिशर असतात. त्यांचं प्रेझेंटेशन, म्हणजे मी म्हणेल की घरात पण बसत असतील ना, तर त्यांचे कपडे प्रेस करून बसतील. म्हणजे इनफॅक्ट ऍस्ट्रॉलॉजी पण मध्ये पण मी बघते ना, की ज्यांचा स्वामी हा शुक्र असतो ते तसे असतात, एकदम परफेक्ट. मला असं वाटतं तुमचं कोणतरी आहे, त्यामुळे तुम्ही त्याला कनेक्ट करता. माझी फ्रेंडच आहे, त्यामुळे सेव आहे. ही परफ्यूम वापरणार, ऑलवेज नेटकं राहणार. करेक्ट घराची बेल वाजली तर आधी मिरर मध्ये ती स्वतःला बघेल मी कशी दिसते, मग जाणार ओपन करायला. तर 6 नंबरवाले तसेच असतील. आणि या लोकांनी आपलं, म्हणजे जे जेंट्स आहेत त्यांनी आपल्या लाईफ पार्टनरला खुश ठेवायला पाहिजे. आणि ज्या मुली आहेत किंवा आता बॅचलर्स आहेत, या लोकांनी परफ्यूम वापरा, नेटकं राहा, म्हणजे शुक्र तुमचा स्ट्रॉंग. ओके ओके 6 नंबरवाले एकदम परफेक्ट कोणी तुम्हाला दिसत असेल म्हणजे समजायचं की हा 6 नंबरवाला आहे. आणि मग 6 नंबरवाल्यांनी कोणाची उपासना केली? 6 नंबरवाल्यांनी महालक्ष्मीची उपासना करावी. बर बर म्हणजे असं नाही की फक्त 6 नंबरवाले, जसं आधीच मी बोलले सगळेच करू शकतात. आणि फक्त महालक्ष्मीची मी उपासना करतो आणि मग मला पैसा मिळेल असं नाही आहे. कारण बघा, महालक्ष्मीच्या नावातच सगळं काही आहे. लक्ष्मी म्हणजे लक्ष, तुमचं लक्ष काय आहे, तुमचा एम काय, आणि त्याच्यावर मेहनत म्हणजे मी, लक्ष्मी. मला लक्ष्मी कधी मिळेल, जेव्हा तुम्ही तुमच्या लक्ष्यावर ठेवाल आणि मेहनत कराल त्या लक्ष्यावर, तर तुम्हाला लक्ष्मीची प्राप्ती होईल. असं आहे 6 नंबरचा. 6 नंबरने तर महालक्ष्मीची आराधना करायलाच पाहिजे. तुम्ही म्हणलात तसं त्यांना रिझल्ट थोडे फास्ट मिळतील. करेक्ट. आणि कलर त्यांच्यासाठी व्हाईट कलर, त्यांनी त्यातल्या त्यात व्हाईट यूज केला तर बेस्ट आहे त्यांच्यासाठी. काही नाही तर एक व्हाईट कलरचा त्यांचा रुमाल तरी त्यांच्यासोबत त्याने ठेवला. ओके. नेक्स्ट आहे 7 केतू आहे. केतू जवळ फक्त धड आहे, म्हणजे हार्ट आहे. जे काही विचार करणार आहेत ते डोक्याने नाही, दिल से. जिसके भी दोस्त है, जो कोणी 7 नंबर वाला मित्र आहे तो एकदम दिलदार आहे. आणि एक म्हणतो ना आपण ब्लाइंड फेथ करतो. ओके. कारण राहू वाला कसं आहे, तो जुगाड होतो, डोकं लावतो. हा याने असं का म्हटलं, तो तसा का, तो सगळं इन्व्हेस्ट होईल. 7 नंबरवाला तसं नाही, चल यार याने म्हटलंय ना, चल दे ना याला, असं आहे. म्हणजे मी फॉर एक्झाम्पल, मी आली आणि तुम्ही 7 नंबरवाला आहात, मी रडत म्हणते अरे माझं असं असं झाला, हा प्रॉब्लेम झाला, तुम्ही काही इन्व्हेस्टिगेट करणार नाही, तो म्हणाल नाही जाऊ ते दे, तिच्याला मदत कर. इट्स लाईक दॅट. 7 नंबरवाले असे असतात, ते मदत करणारच. याच्या नंबरमध्ये कोण येतं? 7, 16 आणि 25. ओके. तर हे 7 नंबरवाले येतात. आणि यांनी कोणत्या देवाची उपासना करायला पाहिजे? तर नरसिंह अवतार किंवा आपले जे साधू संत आहेत जे देतात, शिर्डीचे साईबाबा झाले, संत गजानन महाराज झाले. इनफॅक्ट मी म्हणेल जितके 7 नंबरवाले आहेत ना, हे जातात पण त्या साईडला.
अच्छा, त्यांना उपासना त्यांची करत पण असेल, ज्यांचा परफेक्ट चांगला साधा सो ऑटोमॅटिकली ते असं होतं. बर. आणि अजून एक आहे की 7 नंबरवाले हे जर मेडिटेशन हे करत असतील तर यांना इंट्युशन्स खूप चांगले मिळतात. ओके. ते इंट्युशन त्यांना लगेच मिळतात. स्पिरिच्युअल कडे जाणारे असतात हे. असं नाही की जे आता 20-25 वर्ष वयाचा असेल कोणी तर तो स्पिरिच्युअल असेलच असं नाही, पण इन फ्युचरमध्ये ते बाकींपेक्षा ते स्पिरिच्युअल जास्त होतं. म्हणजे तुमच्या ग्रुपमध्ये 4 नंबरवाला पण आहे, 2 नंबरचा पण आहे, 5 पण आहे, 7 पण आहे. तर 7 नंबरवाला हा म्हणेलच की अरे आपण तिथे जातो ना, तिथे हा मंदिर चांगलं, आपण जाऊया. बर. म्हणजे इट्स लाईक दॅट. स्पिरिच्युअल म्हणजे असं नाही की दिवसभर देव 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 देव, पण एक कुठेतरी त्याचं असं असेल की हा आपण गोव्याला फिरायला जातोय ना, तिथे जवळ या देवाचं मंदिर आहे, आपण तिथे पण जाऊया. ओके. तर ते 7 नंबरवाला तसं करतो. आणि यांची उपासना कशा पद्धतीने करा? तर नामस्मरण तुम्ही करू शकता. बर. खूप असं नाही म्हणत तुम्ही कधी कोणत्या पण देवाची उपासना करताना असं कधीच म्हणत नाही की रोज तुम्ही अर्धा तास देवाजवळ बसा. तुम्ही तुमची कामं करता पण आतल्यात तुम्ही तुमच्या देवाची उपासना नामस्मरण चालू ठेवू शकता. ओके. फक्त मनाने करा. फक्त आई म्हणते, बाबा म्हणतायत किंवा मी म्हणते म्हणून करायचं आहे तसं नाही. जे काही करायचंय मनाने करायचं आहे. बर. काहीच होत नसेल तर तुम्ही तुमची जो वर्क आहे, तुमचं जे काम आहे त्याला 100% परफेक्टली करा. बर. ती पण खूप मोठी पूजा आहे. बर. त्याच्याने रिझल्ट मिळतात. ओके. देन खूप इम्पॉर्टंट नंबर 8 नंबर, ज्याच्याबद्दल बरेच लोक आहेत. तर 8 मध्ये 8 येतो, 17 येते आणि नेक्स्ट म्हणजे 26 येतं. आता 8 नंबरवाले जे आहेत ते आधीच घाबरलेले असतात. शनी ऍक्च्युली का घाबरतात? कारण शनी हा न्यायप्रिय आहे. यांना खोटं बोललेलं, अन्याय केलेलं बिलकुल आवडत नाही. बर. आणि आपल्या प्लॅनेटमध्ये, युनिव्हर्समध्ये तुम्ही बघाल तर सूर्यापासून सगळ्यात लांब कोणता प्लॅनेट आहे? सॅटर्न, शनी आहे. त्यामुळे सूर्याची प्रकाश तिथपर्यंत पोहोचत नाही. आता आज इथे अंधार केला मी आणि तुम्हाला म्हटलं की मला ती बॉटल आणून द्या, तर तुम्हाला डिफिकल्टीज येतील, हर्डल्स येतील. तेच लाईट्स मध्ये तुम्ही लगेच आणाल. दॅट्स द डिफरन्स. अच्छा. त्यामुळे 17 नंबर किंवा 8 नंबर, 26 नंबरवाल्यांना हर्डल्स येतात. बर. पण ते न्यायप्रिय असले, डिसिप्लिन असले तर त्यांना नक्कीच चांगले त्यांना रिझल्ट मिळतात. ते त्यांचं काम, मेहनत आहे. आणि आज कोणत्या कामामध्ये मेहनत नाही आहे? सगळ्याच कामामध्ये मेहनत आहे. तुम्ही मेहनत करा तर तुम्हाला सक्सेस मिळेलच. जे मेहनत करणारे आहेत त्यांच्यासाठी 8 नंबर बिलकुल खराब नाही आहे. अच्छा. शनी कधीच त्रास देत नाही. त्याचं फक्त ते न्यायप्रिय आहे, डिसिप्लिन आहेत, न्यायप्रिय आहेत. तुम्ही खोटं काम करायचं नाही. तुम्ही चुका केल्यात तुम्हाला पनिशमेंट मिळणार. आणि म्हणून आजची लोक आहे फॉलो करत नाही आणि म्हणून शनीला करतात. कारण डिसिप्लिन राहणार होत नाहीत, करेक्ट, न्यायासोबत चालवायला होत नाहीत. खोटं बोलायचं, शॉर्टकट करायचं आणि पुढे जायचं, ते शनीला जमत नाही. आणि ब्लॅक कलर आहे आणि शनिदेवाची आराधना करायची आहे. ओम शनैश्चराय नमः हा पण जे केला तरी ओके आहे. मंदिरात गेला तुम्ही तरी ओके आहेत. ओके. 7 नंबर बद्दल जसं मी ते सांगितलं नाही की तुम्हाला अजून काही रेमेडी त्याच्यामध्ये करायची, 7 नंबर ओके करायचं असेल तर आपली जी भटकी कुत्री असतात त्यांची सेवा करा. सेवा इन द सेन्स त्यांना काही खायला द्या. आता उन्हाळा आहे, पाण्याचे बाउल कुठे ठेवून द्या जागोजागी जिथे कुत्रे थांबतात. ओके. तर ते तुम्ही करू शकता. तर त्याच्याने तो तुमचा स्ट्रॉंग होतो. 7 नंबरची एनर्जी डिस्टर्ब होत नाही. बर. आणि आता लास्ट आहे 9 नंबर म्हणजे मंगळ. खूप ॲग्रेशनचा नंबर आहे. म्हणजे मी असं म्हणेल की आपले जितके आर्मीवाले वगैरे आहेत हे मॅक्झिमम हे मंगळशी रिलेटेड किंवा 9 नंबरला गव्हर्न करणारे असतात. कोण आहेत तर 9 मध्ये तर एक तर 9, 18 आणि 27. ओके. यांच्यासाठी बेस्ट रेमेडी ही आहे
की यांनी जिम लावायलाच पाहिजे, कारण याच्यामध्ये खूप ॲग्रेशन असतं, इतकं हार्डवर्क करू शकतात. जसा 1 हा राजा आहे तर 9 हा सेनापती आहे, लीड करणार आहे. ते बघा, लीडर इज डिफरंट आणि लीड करणारा इज डिफरंट. करेक्ट. राजा कधी जातो का लढायला? नाही. लीडर आहे, फक्त ऑर्डर देतो. करेक्ट. 9 नंबरवाला ऍक्शन एक्झिक्यूट करतो, ऍक्शन देतो, ऍक्शन करतो बर की हे आपल्याला असं असं करून करायचं आहे. आणि जर त्यांनी हा ॲग्रेशन त्याचा चॅनलाइज नाही केला तर मग त्यांना त्रास होतो. त्यांच्यासाठी एक सुंदर अजून एक रेमेडी, यांनी ब्लड डोनेट करावाच, मंगळाने ब्लड डोनेट करावाच. कारण ज्यांची लग्नाला त्रास आहेत, मॅरिड लाईफ खराब आहेत, समजायचा तुमचा मंगळ खराब आहे. तसंही खूप मिथ आहे मंगळबद्दल की माझे 7व्या घरात मंगळ आहे म्हणजे माझं काय होईल, तर असं काही होत नाही. छोट्याशा रेमेडीज कराव्या. ओके. ब्लड डोनेट करा तुम्ही 9 नंबरवाल्यांनी. ओके. वर्षातून एकदा केला तरी ओके, 2दा केला तर बेस्ट. आणि तुमचं ॲग्रेशनला प्रॉपर चॅनलाइज करा. जिम लावा, झुंबा करा, डान्स करा, व्हॉटेवर फिजिकल एक्सरसाइज करा, म्हणजे तुमची एनर्जी ही चॅनलाइज होईल. हे पण चांगले मित्र असतात. तुम्हाला कुठे कोणाला फोडायचं असेल फक्त याला सांगायचं, मग ओके, तो जाऊन करणार नाही. म्हणजे इट्स अ जोक पार्ट, पण ते तुमचं काम करून देतात. आणि याला हनुमानजी आहेत. आणि हनुमानजी काय आहे काही सांगायची गरज नाही आहे, कारण त्यांच्यामध्ये जी हिंमत ताकद होती कोणातच नाहीये. म्हणून 9 नंबरवाल्यांनी हनुमान चालिसा म्हणा किंवा हनुमानाची आराधना केली तर त्यांच्यासाठी ते बेस्ट आहे. ओके. आणि कलर याच्यासाठी रेड कलर आहे. रेड कलर 9 नंबरवाल्यांसाठी रेड कलर. आय एम शुअर आता सगळ्यांना त्यांचे नंबर्स आणि त्यांच्या पर्सनॅलिटीज तर म्हणजे अशा रिलेट झाल्या असतील. सो प्लीज तुम्ही या रेमेडीज करा. आणि आपण आता पुढच्या भागाकडे वळूयात. त्याच्यात आमच्या सगळ्यांचा तो फेवरेट पार्ट आहे. ओके. की अनुभव जे गेस्ट येतात ते सांगतात. सो तुमचे काही क्लायंट्सचे प्लीज आम्हाला अनुभव सांगा. क्लायंट्सचे अनुभव तर बरेच आहेत. आता इतके क्लायंट्स आहेत की काय कोणाबद्दल काय काय सांगू मी, असं झालेलं आहे. एक क्लायंट बद्दलच सांगते. मी वास्तू पण केलेला आहे, तुम्ही करते मी म्हटल्याप्रमाणे. तर तिचा वास्तू केला, 15 दिवसातच तिचा मेसेज आला की माझ्या मिस्टर, आम्ही 4 वर्ष झाले इथे या घरात आहोत आणि 4 वर्ष जेव्हापासून आलो आहोत त्याच्या 6 महिन्यानंतर आम्हाला झोपायचा त्रास सुरू झालेला. ओके. झोपच येत नव्हती त्यांना. मग मी जे काही चेंजेस केलेत, कारण त्यांचा बेडरूम जो होता हा ईस्ट ऑफ साऊथ ईस्टला होता, जी एन्झायटीची झोन असते. ओके. त्यामुळे त्यांना झोप यायची नाही. त्यांचा बेड चेंज केला, तिथे थोडासा कर्टन्स वगैरेचे कलर्स चेंज केले. 15 दिवसात मला मेसेज आलेला आहे, छान झोप आली आहे. म्हणजे इतकं हे करता. आणि दुसऱ्या एका क्लायंटचं आलं की वास्तू वगैरे सगळं छान झालं आणि आफ्टर 2 months ती मला म्हणते मला परत प्रॉब्लेम्स व्हायला झाला. तर मी म्हटलं तुम्ही वास्तूमध्ये अजून काही चेंजेस केलेत का? म्हणे नाही. म्हटलं काय लाईफमध्ये काय चेंजेस केलेत ते मला सांग. मग ती आठवायला लागली. तर मग शी टोल्ड मी की मी आणि तिच्या मिस्टरांचं नाव घेऊन तिने सांगितलं की आम्ही दोघांनी आमची सिग्नेचर चेंज केली आहे आणि रिन्यूड माणसांकडनं करून घेतलेली आहे आणि आम्ही ती प्रॅक्टिस करतोय आता. तर मग मी तिला म्हटलं पाठवतो. आता बघा काय होतं की मी तिची ॲस्ट्रॉलॉजी, तिचं वास्तू हे तिचं बघून मी केलेलं. आता ज्यांनी पण केली त्यांना माहिती नाही आहे की मी वास्तूमध्ये काय चेंजेस केलेत, मी ॲस्ट्रॉलॉजीसाठी तिला काय उपाय सांगितलेले. त्यांनी फक्त सिग्नेचर घेतले आणि न्यूमरॉलॉजी प्रमाणे ती चेंज करून तिला दिली. त्यामुळे काय झालं की तिचे प्लॅनेट्स जे आहेत, जे मी पूर्ण प्रॉपरली केले होते त्यांनी त्यामुळे ते डिस्टर्ब झाले. तिला तो त्रास सुरू झाला. म्हणून मला एक म्हणायचं असतं की माझ्या क्लायंटला मी म्हणते आणि आता मी हे सुरुवात केली की मी स्वतः सगळं करून देते. करेक्ट. सो दॅट तुम्हाला कुठे अजून जायची गरज नाही. आणि तुम्ही गेलात पण तर हे सगळं सांगा. कारण मग मनात येतं अरे यार यादनी चुकीचं सांगितलं. म्हटलं बघ ते चुकीचे नाही आहेत,
चूक कुठे झाली आहे की त्यांना माहितीच नाही की आपण काय काय केलेलं आहे. राईट. तर हा पण असा पण अनुभव मला आलेला आहे. बरं. देन माझ्या एक क्लायंट आहे, टूर्स अँड टुरिझमचं त्यांचा बिझनेस आहे की त्यांचे हजबंड बिल्डर आहेत. बर. तर त्यांचा थोडा प्रॉब्लेम होता. बर. की जे काही त्यांची कन्स्ट्रक्शनची कामं अँड ऑल, तर त्यांना इतका छान रिझल्ट मिळाला. तिने मला ऑडिओ मेसेज पण टाकलेला आहे. आणि फक्त मेसेजेस नाही की तिने तिच्या प्रत्येक ग्रुपमध्ये सांगितलंय. तर ती मला क्लायंट्स पाठवत. अच्छा. नो मॅडम यांचं बघा प्लीज. म्हणजे मला वेळ नसताना सुद्धा की नाही हे बघायलाच पाहिजे. असे बरेच क्लायंट्स आहेत. मोबाईल नंबरमुळे बऱ्याच माझ्या ज्या आता बघा हाऊसवाईफ असतात, छोटे छोटे बिझनेस करतात, त्यांचे मोबाईल नंबर मी बघितले, त्यांना जस्ट अनालाइज केलं की अरे हा तुझं हे चुकीचं आहे, तू चेंज करून घे. ओके. तर त्यांना 1-2 ॲस्ट्रोलॉजिकली त्यांना रेमेडीज दिल्या छोट्या छोट्या की फक्त हा मंत्र वाच किंवा हे कर. नाव चेंज केलं, तिच्या नावाप्रमाणे तिच्या बिझनेसचं नाव थोडंसं चेंज केलं. बर. ती ब्लाऊज वगैरेची काम करते. तर आता तिला इतके मोठे मोठे बिझनेस मिळायला लागले की ऑर्डर्स मिळायला लागले की ज्या मोठमोठे साडी सेल करणारे जे आहेत ते डायरेक्टली तिच्याकडनं ते घेत आहेत. म्हणजे तिने हे स्वतःहून मला फोन करून सांगितलं की इतकं मला छान रिझल्ट मिळाला, फक्त एक मोबाईल नंबर आणि तुम्ही जे नाव मला करून दिलेलं आहे त्याचा रिझल्ट. त्याचा. असं काही तुमच्याकडे क्लायंट्स आहेत की ज्यांनी त्यांचं नाव किंवा न्यूमरोलॉजीने सगळं चेंज केलं आणि त्यांचे हेल्थ प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले? हेल्थ प्रॉब्लेमसाठी फक्त न्यूमरोलॉजीच काम करत नाही तर वास्तू करतोच. बरं. दोन्ही सोबत. म्हणजे मी म्हटलं ना, आपण सोबत काम केलं सगळ्याचं. फॉर एक्झाम्पल मी प्रत्येक जागेवर माझ्या प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये पण म्हणते की हेल्दी राहण्यासाठी आपण कसं चांगलं डाएट घेतो, मेडिटेशन करतो, त्याच्यासोबत आपण व्यायाम पण करतो, वॉक पण करतो, बॅलन्स डाएट घेणार, सप्लिमेंटरी पण घेणार, त्याच्यानंतर आपल्याला चांगलं मिळतं. असं होतं का की नाही मी फक्त वॉक करणार, एक्सरसाइज करणार आणि मग घरी जाऊन मस्त समोसे खाणार आणि कचोरी खाणार, होतो का आपण? इट्स लाईक दॅट की आपण वास्तू पण केला, ॲस्ट्रॉलॉजी केली आहे, न्यूमरॉलॉजी केली, सिग्नेचर केली आहे, त्यांचे चक्रास केलंय, ते सगळे परफेक्टली केलं. तुम्हाला हेल्थ इश्यूज तुमचे सॉल्व्ह होतात आणि नंबर्सने तर होतातच होतात. बर बर. त्यांच्या वास्तू इफेक्ट म्हणजे नॉर्थ ईस्टमध्ये प्रॉब्लेम आलेला आहे काही, आणि मग नॉर्थ ईस्टमध्ये आल्यामुळे मला फोनलीमध्ये कळतं की त्यांचा गुरु खराब आहे. मग तिच्या नंबरमध्ये काही आहेत का, बर्थ डेट्समध्ये मला कुठे मिळतो का गुरु, तिच्या मोबाईल नंबरमध्ये मिळतो का, किंवा तिच्या नावामध्ये मिळतो का, आणि मग ते सगळं मिक्स करून प्रॉपरली ते प्रॉब्लेम सॉल्व्ह, तशा रेमेडीज ते दिल्या जातात. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही मला नंबर दिलाय, सगळं तुम्ही मला अलाइन करून दिलं प्रॉपरली, आणि मी जर एखादं चुकीचं काम करत असेल तर त्यांनी ॲडव्हर्स काही. चुकीचं म्हणजे काय? चुकीचं म्हणजे मी फॉर एक्झाम्पल लोकांना लुटत असेल, माझा एक बिझनेस आहे, मी चुकीच्या पद्धतीने ते व्यवहार सगळे करतोय, मग त्यांनी पण अफेक्ट होतोच. आणि जी लोक अशी कामं करतात त्यांना मी कन्सल्टन्सी देतच नाही. पण जर कोणी लपवून असं केलं तर मग त्याला त्याची कर्माचं फळ भोगावे लागतील. हे बॅकफायर होतं 100% होणारच. तुम्हाला तुमचे जे काही कर्म तुम्ही केले त्याचे फळ इथेच भोगावे लागतात. करेक्ट. एखादं रिलेशनशिप रिलेटेड क्लायंट तुमच्याकडे? रिलेशनशिपमध्ये म्हणजे काय आहे की आता सिग्नेचरवर बोलेल आणि वास्तूमध्ये केलेलं आहे की त्यांची म्हणजे डिवोर्स पर्यंत गेलेलं. बर. की नाही आता बस झालं नाहीच, आणि घरातल्याच कोणीतरी, मी काउन्सिलिंग पण करते, तर ते माझ्याजवळ ॲज अ काउन्सिलर म्हणून आलेले आहेत की मॅडमशी एकदा आपण फक्त बोलूया, तुम्ही करा, मला घ्यायचं डिवोर्स, तुम्ही घ्या, फक्त काउन्सिलिंग करून घ्या, फक्त बोलून तर घ्या. तर मग मी दोघांशी बोलले, मला कळालं की म्हणजे जे आमचे आहेत काउन्सिल करताना मी ते पॉइंट्स बोलताना माझ्या लक्षात आलं की हिला त्याच्याबद्दल वाईट बोललेलं आवडत नाही आहे आणि याला हिच्याबद्दल वाईट बोललेलं आवडत नाही आहे, म्हणजे दोघांमध्ये असं काही प्रॉब्लेम नाही आहे, तर त्यांची मनभेद नाही आहेत, मतभेद आहेत. मग मी म्हटलं अच्छा ठीक आहे, तुम्ही
मला तुमच्या वास्तूचा एक मॅप पाठवा. ते म्हणाले नाही आम्हाला वास्तू वगैरे करायची नाही आहे. म्हटलं मी तुम्हाला त्याचे काही चार्जेस घेणार नाही, तुम्ही जस्ट मला पाठवा. पाठवले, व्हिजिट केली आणि मी बघितलं की काय होतं त्यांच्या साऊथ वेस्टला. तिथे जो कलर नको तो कलर तिथे होता, तिथे जे नको ते तिथे होतं. ते चेंज केलं. त्यांचे नंबर्स जे होते ते थोडेच चेंज केले, 1-2 रेमेडीज दिल्या. आता जवळपास 3-4 वर्ष झाली ते सोबत आहेच. ग्रेट. तर कसं आहे की फक्त आपल्याला त्याची मार्ग शोधावा लागतो. आपले जे काही प्रॉब्लेम्स आहेत, सोल्युशन प्रत्येक प्रॉब्लेमचं आहे, तुम्हाला त्याच्यातून शोधावं लागतं. आणि ते त्यांचे योग होते त्यामुळे ते मला भेटले. त्यांचे योग नसतात मग ते भेटत नाही. आम्ही शुअर करत नाहीत. पॉडकास्ट थ्रू तुम्हाला खूप लोक भेटतील आता. आणि नक्कीच मी मदत करेन, पण त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. येस फॉर शुअर. आता आम्ही काही इंस्टाग्रामवरून आमच्या फ्रेंड्स की आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांच्या सिग्नेचर्स आणि त्यांची नावं, फोन नंबर घेतले होते. ओके. सो आपण एक लाईव्ह त्यांना काहीतरी करून दाखवूया. नक्कीच. त्या रिलेटेड आपण बोलू. हो बिलकुल. सो मी तुम्हाला एक फोटो आणि हे दाखवतो, तुम्ही सांगा. हो. पहिल्या हर बर्थ डेट इज 30/8/1999. करेक्ट. आता यांची सिग्नेचर आता 30 आहेत म्हणजे 3 आहे. मी म्हटल्याप्रमाणे सगळं आता सांगितलेलं आहे की 3 वाल्यांनी काय करावं. आफ्टर दॅट त्यांचा जो नंबर आहे 3 आणि मला वाटतं त्यांचा डेस्टिनी पण जो येतो, बेसिक अँड डेस्टिनी बोथ आर 3. म्हणजे मग हे तर मनातलं कधीच काही कोणाला लवकर सांगत नाही. आता हे बघा त्यांनी सिग्नेचर पण तशीच केलेली आहे. ओके. आणि पूर्ण सरनेम जे आहे ते क्लिअरली दिसत नाही आहे त्यांचं. ओके. करेक्ट. यांना लेग इश्यूज होतील इन फ्युचर मध्ये. आणि शी ऑलवेज ही विचार करते की मी अजून कसं ग्रो करू शकते, मी अजून कसा पैसा कमवू. ओके. आपल्या पास्ट मध्ये राहते, पास्टला विसरत नाही या. आणि शी इज ऑल्सो अ गुड काउन्सिलर. म्हणजे लोकांच्या मनात काय आहे ती लवकर तिला कळत असेल आणि त्याच्यावरती सोल्युशन लवकर देऊ शकते. पण स्वतःचे प्रॉब्लेम लवकर ती सॉल्व्ह नाही करू शकत. ओके. देन नेक्स्ट पुढचे जे आहेत ते 6/3 आणि 6 मार्च 2001 ही यांची बर्थ डेट आहे. ओके. आता हे 6 आहेत. मी आता म्हटल्याप्रमाणेच एकदम सिलेक्टिव्ह फ्रेंड्स असतील यांचे. त्याच्यानंतर यांचं बेसिक 6 आहे. आणि डेस्टिनी मी क्लिअर करते. डेस्टिनी कसं काढतात तर बर्थ डेट, त्याच्यानंतर मंथ, त्याच्यानंतर पूर्ण इयर. म्हणजे आता 6 + 3 9 आणि 2001 म्हणजे 9, 10, 11 आणि 1 12. आणि 12 म्हणजे काय तर परत 1 + 2 3. तर यांचं डेस्टिनी 3 आहे. ओके. तर आफ्टर 30 इयर्स यांचा जो लकी नंबर असेल तो 3 असेल. ऍट प्रेझेंट यांचा लकी नंबर जो आहे तो 6 आहे. यांनी व्हाईट यूज करायला पाहिजे. आणि हे पण जे सिलेक्टिव्ह फ्रेंड्स तर आहेच यांचा. आणि हे आपल्या केसाला वगैरे खूप पिंचरत असेल, स्वतःला खूप बघत असतील. ऑलवेज मिरर दिसला की ते म्हणेल हा ठीक आहे, आधी मिरर मध्ये थोडस करून घेत असतील आणि आफ्टर दॅट पुढे त्यांचं ते काम करत असणार आहेत. ओके. देन यांच्या मोबाईल नंबर बद्दल पण मी बोलेल तर जो नंबर दिलेला आहे त्याच्यामध्ये 93 93257 वॉट एव्हर जे आहे पुढचं. तर कधी कुठे मार्केटमध्ये वगैरे गेलेत हे तर यांना म्हणतात ना पण की म्हणजे जितकं एक्सपेक्ट करतात त्याच्यापेक्षा थोडं जास्तच मिळतं यांना. अच्छा. गेन थोडं जास्त मिळतं अशा लोकांना यांच्या मोबाईल नंबरवर. आता हा मोबाईल नंबर कधीपासून हे यूज करते इट्स डिपेंड्स ऑन दॅट ऑल्सो. तर त्याच्यावर पण ते आहे. देन त्यांची बर्थ डेट आहे 17 मे आता 2001. आणि यांची सिग्नेचरवरनं मी एकच सांगू शकते, ही इज व्हेरी अटॅच टू हिज मदर, स्पेशली मदर. म्हणजे आई पण आजारी असेल तर
म्हणजे सगळं सोडून आईजवळ बसणार, की नको मी तुझ्याजवळ बसतो, केअर करणार. म्हणजे आईला त्रास होतो तर यांना पण त्रास होत असेल 100%. 17 आहे म्हणजे 8 बेसिक झालेला आहे यांचा. आता परत 8+5 13, 14, 15 आणि 16 आणि 7 यांचा डेस्टिनी आहे. तर फ्रेंड्ससाठी हे पण खूप मनाने काम करणारे आहेत. फक्त त्यांनी मेहनत खूप करावी, डिसिप्लिन राहावं म्हणजे यांची कामं होत असेल. आणि यांना एक सजेस्ट करेल की जर नेम फेम करायचं असेल तर त्यांनी आपलं पूर्ण नाव लिहावं, तनिष्क मोहिते. अच्छा, म्हणजे पूर्ण नाव लिहावं. मग स्पेलिंग वगैरे नंतर आपण बघू शकतो की त्याची फ्रिक्वेन्सी आपण मॅच करू. तनिष्कच्या आईला हे ऐकून खूप आनंद झाला असणार आहे. हो, त्यांना ते म्हणते की येस करेक्ट आहे, माझं बाळ तसंच आहे की मी आजारी पडले तरी मला लगेच येऊन बसणार, म्हणजे सोडणार नाही आई. नाही म्हणजे असं आहे की जेव्हा लहान असतील हे तनिष्क, आता तर मोठे झाले 2001 म्हणजे आता मोठे झालेत, पण आईला काही झालं तर हे रडत असेल. बर बर, असं आहे त्याच्यामध्ये दिसत आहे. ओके. यांची सिग्नेचर म्हणते आहे की हे थोडे इंट्रोवर्ट आहेत. ओके. स्वतःबद्दल बोलायला थोडं हे करतात, हेजिटेट करतात, लवकर बोलत नाही. स्वतःच्या आजूबाजूला यांनी एक कम्फर्ट झोन बनवलेला आहे. ग्रो करण्यासाठी यांनी कम्फर्ट झोन मधून बाहेर पडावं. आणि आता हे काय करतात मला माहिती नाही, त्यामुळे मी हे सांगू शकत नाही की यांनी कशी सिग्नेचर करावी. ओके. पण एक म्हणेल की राऊंड जे करता आहेत ते करणं त्यांनी बंद करावं. त्याच्यानंतर त्यांच्या बर्थ डेट बद्दल बोलूया तर 24 डिसेंबर आहे. परत 6 आलेलं आहे. देन 6+12 18 आणि देन 19 10 27 9 6 and 9 बेसिक यांचं 6 आहे, डेस्टिनी 9 आहेत. ओके. तर यांचं पण असं आहे की जर यांना मिळत असेल म्हणजे 24 आहेत. ओके. 24 बद्दल तर सगळ्यांनाच माहिती आहे की, आणि त्यातल्या त्यात त्यांच्या सिग्नेचर मध्ये पण थोडं दिसतंय की फेम यांना हे खूप आहे. यांना वाटतं की माझं नाव व्हावं, मला फेम मिळावा. ओके. आणि शुक्र पण मला यांचं इतकं स्ट्रॉंग इथे दिसत नाही यांच्या सिग्नेचर मध्ये. ओके. पण यांनी त्याच्यासाठी स्ट्रॉंग करण्यासाठी थोडं परफ्यूम नीट राहण्यास सुरुवात करावी. मॅम, तुम्हाला काय वाटतं की 2024चं काय आता इथून पुढचं प्रेडिक्शन असू शकतं? आता बघा 2024 याला तुम्ही ऍड केलं तर काय होतं? 8 सगळेच म्हणतात की 8 म्हणजे शनीचा वर्ष आहे हा. तर फक्त हाच काळ नाही, प्रत्येकच वर्षी आपण मेहनत केली, डिसिप्लिन मध्ये राहिला तर तुम्हाला यश मिळणारच आहे. सगळ्यांसाठी चांगलाच आहे जे मेहनत करणारे आहेत त्यांच्यासाठी. जे डिसिप्लिन नाही आहेत, ज्यांना मेहनत करायची नाहीये, त्यांच्यासाठी वाईटच आहे. अजून एक कॉमनली प्रेडिक्शन म्हटलं तर मंदी येईल 2024 मध्ये. ओके. सगळ्याच फील्डमध्ये मंदी येईल. मी एक म्हणेल की यायला नको, प्रेडिक्शन चुकीचं गेलं तर खूप चांगलं आहे. पण 2024 मध्ये मंदी येऊ शकते, वॉर होऊ शकतात. ओके. तर असं आहे प्रेडिक्शन. लेट्स सी. बर, आता आपण पॉडकास्टच्या शेवटाकडे आलेलो आहोत. तसं तर बोलायला आपल्याकडे खूप आहे, पण आता आपण त्या ऑडियन्सवर सोडूयात की ऑडियन्स जेवढं आपल्याला आता कमेंट्स मध्ये आणि बाकी सांगेल, आम्ही अजून पॉडकास्ट घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचू. ज्यांचं केलेलं आहे त्यांनी कमेंट्स करा, मला काय वाटतंय त्या रिलेटेड. सो लास्ट क्वेश्चन म्हणण्यापेक्षा लोकांना जर न्यूमरोलॉजी करायची असेल किंवा मग शिकायचं असेल हे सगळं, तर ती कसं शिकू शकते? बघा, आतापर्यंत मी माझ्या जे स्टुडंट्स आहेत त्यातल्या त्यात स्पेशली मी लेडीजना, मुलींना शिकवते. ओके. द रिझन बिहाइंड दॅट की महिला घरी असतात, त्यांना घरी बसून बरंच काही नवीन करायचं असतं. तुम्ही म्हणते एक छोटीशी इन्व्हेस्टमेंट करून घरी बसल्या ते शिकू शकतात ऑनलाईन.
आणि घरी बसल्याची कन्सल्टन्सी पण करू शकतात. न्यूमरॉलॉजीमध्ये न्यूमरॉलॉजी आहे, मोबाईल न्यूमरॉलॉजी आहे, बेसिक आहे, न्यूमरोग्राफो आहे, ग्राफोलॉजी शिकवते मी, वास्तू शिकवते, न्यूमरो वास्तू शिकवते. त्याच्यानंतर 7 चक्रा मेडिटेशनचा कोर्स असतो तो शिकवला जातो. आणि ह्याच्याने लेडीज मी केला आणि त्यांचं स्वतःचं कॉन्फिडन्स पण वाढतो, त्या स्वतःची लाईफ पण आपली बेटर करू शकतात आणि सोबत आपल्या फॅमिलीची पण लाईफ बेटर करू शकतात. करेक्ट. तर त्यांच्यासाठी चांगल्या म्हणून मॅक्झिमम लेडीज बॅचेसच असतात माझ्यात. ओके. आणि त्यांना त्याचा फायदा होतो. जे त्यांचे काम चालू आहेत, हाऊसवाईफ असू दे, स्टुडंट असू दे, वर्किंग वुमन असू दे, ऑफिसवाली असू दे, तर त्यांना पण त्यांना त्यांचा मार्ग मिळतो की त्यांना सक्सेस कशामध्ये आहे. बऱ्याचदा असं होतं की आपण ज्या याच्यामध्ये आहोत, जे काम करतोय ते त्यांच्यासाठी नसतं आणि त्यामुळे त्यांना सक्सेस मिळत नाही. तर तुम्हाला ते कळतं. इनफॅक्ट तुमची मुलं 10th-12th मध्ये आहेत तर त्यांचं करिअर कशामध्ये असायला पाहिजे ते तुम्हाला कळतं थ्रू न्यूमरॉलॉजी आणि ग्राफोलॉजीने आणि ॲस्ट्रॉलॉजीने. आणि ते असं होतं की तुम्ही स्वतः शिका, तुम्ही स्वतःच तुम्हाला कळेल की तुमचा मुलगा किंवा तुम्ही स्वतः कोणत्या फील्डमध्ये असायला पाहिजे, सो दॅट त्यांना त्याचा फायदा होईल. आणि हे ऑनलाईन असल्यामुळे तुम्ही कधी कुठूनही करू शकता आणि त्याचा नक्कीच 100% फायदा स्वतःसाठी होतो. त्याच्यानंतर तुम्ही स्वतः कन्सल्टन्सी घेऊ शकता. त्या कशा घ्यायला पाहिजे ते पण मी शिकवते. त्याच्यामध्ये ग्रो कशी करायची ते पण मी शिकवते. आणि ज्यांना फक्त कन्सल्टेशन घ्यायचं त्यांच्यासाठी ते मला ते नक्कीच मला अप्रोच करू शकता. ओके. मी माझ्या जी माझी पी आहे तिचा नंबर देईल तुम्हाला आणि तो तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये टाका. ज्यांना कोणी यायचं असेल ते नक्कीच या आणि कन्सल्ट करू शकता. तर मॅम, थँक्यू सो मच, तुम्ही आमच्या पॉडकास्टवर आलात आणि तुम्ही एवढी मस्त इन्फॉर्मेशन सांगितली. तुम्हाला कसं वाटलं पॉडकास्टमध्ये? मला खरं सांगते, मला खूप खूप मस्त वाटलं आज. म्हणजे पूर्ण तरी जी अजून माहिती द्यायची होती पण वेळेच्या अभावामुळे माहिती मी देऊ शकले नाही, पण जितकं मी देऊ शकत होते तेवढं मी दिलेलं आहे आणि मला खूप चांगला अनुभव आलेला आहे. आज बरं वाटलं, खूप छान वाटलं. येस. आणि प्लीज तुम्ही कमेंट करा, सो आम्ही मॅमला परत बोलू पॉडकास्टवर. आणि आम्ही आता वास्तू रिलेटेड तर बोलणारच आहोत, तो तर येणारच आहे, बट न्यूमरोलॉजी किंवा मग तुमच्या सिग्नेचर किंवा बाकीचे फेमस लोक आहेत त्यांचा आपण डिकोड करू शकतो साईट आणि त्यांनी तुम्हाला टिप्स मिळतील. सो मॅमचे जे हँडल्स आहेत त्यांचा जो फोन नंबर आहे तो आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, स्क्रीनवर पण फ्लॅश होईल. सो तुम्ही त्यांच्या असिस्टंट किंवा पी एला तुम्ही कॉल करू शकता, तुमची अपॉइंटमेंट घ्या. तुम्हाला शिकायचं असेल तर त्यांच्या बॅचेस आहेत, सो त्यामध्ये तुम्ही एनरोल करा. सो मॅम बाकी तुम्हाला इन्फॉर्मेशन तर कॉलवर देतीलच. आणि मॅम आमचं रिच्युअल असं आहे स्वीट टॉक्स पॉडकास्टचं की आम्ही फिस्ट बूमने एंड करतो पॉडकास्ट. ओके. सो येस, चलो मग आता आपण आजचा पॉडकास्ट इथेच एंड करूया. ओके. येस. येस. थँक्यू सो मच.